आज सायंकाळी पुन्हा एक वार परमेश्वराच्या कृपेने आपण सायंकाळच्या मननचिंतनाला सुरुवात करीत आहोत. विजयसंगीत गीत नंबर 160. मी रेव्हरंड सॅमसन जयकर यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे या. विजयसंगीत 160 हेची दान देगा देवा हे आपण गाऊ. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. तुझ्या प्रीत्यर्थ विचार घडो आचार उच्चार. तुझ्या प्रीत्यर्थ विचार घडो आचार उच्चार. घडो आचार उच्चार. घडो आचार उच्चार. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. तुझी इच्छा तीच माझी सदा सुदे देवाजी. तुझी इच्छा तीच माझी सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. सदा सुदे देवाजी. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. तुझे चिंतन जीवन मृत्यू तुझे विस्मरण. तुझे चिंतन जीवन मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. मृत्यू तुझे विस्मरण. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. तुझे लेकरू मी देवा घेई बापास सेवा. तुझे लेकरू मी देवा घेई बापास सेवा. घेई बापास सेवा. घेई बापास सेवा. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा नित्य घडो तुझी सेवा. रेव्हरंड सॅमसन जयकर आपल्यासाठी आरंभीची प्रार्थना करतील. आजचं मनन रेव्हरंड LP वळवीपाळ साहेब यांच्याकडून असणार आहे. प्रार्थना करू. आमच्या थोर कृपाळू परमेश्वर देव बापा, पुन्हा एक वार या सायंकाळच्या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो.
एक मौल्यवान संधी या सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आध्यात्मिक चिंतन आणि मनन करण्याची एक संधी नव्याने तो आज या सायंकाळी आम्हाला दिली, याबद्दल परमेश्वरा आम्ही मनापासून तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. संपूर्ण दिवसभर तू आमच्या सर्व कार्यकाजामध्ये देवबापा तू आमचं सहाय्य करता झालास, लागणारी कृपा पुरवलीस, आरोग्य दिलंस, संरक्षण दिलंस, सर्व प्रकारे देवबापा आमच्या गरजांचा पुरवठा केलास, याबद्दल आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या सायंकाळच्या समयी आम्ही सर्वजण प्रभू तुला शरण येतो, तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर. आज दिवसभरामधून झालेल्या सर्व अपराधांची पापांची तू आमची क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श, आनंद व आशीर्वाद या सायंकाळी आम्हा सर्वांना येऊ दे. आज तुझं वचन देवबापा आम्ही ग्रहण करत असताना आणि विशेष करून या सायंकाळी ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणारा सर्व विश्वासणारे म्हणून आम्ही प्रार्थना विनंती करतो, तुझं वचन तुझ्या दासाच्याद्वारे आमच्याकडे येत असताना देवबापा आमच्या मनाचे अंतकरणाचे द्वारे तू उघड. तुझं वचन आज नव्याने काय आम्हाला बोध करत आहे, कोणतं मार्गदर्शन करत आहे, ते आत्मसात करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे लागणारी कृपा तू आम्हाला तो दे. तुझे दास रेव्हरंड लाजस वळी प्रभू तुझ्या वचनांच्याद्वारे हे वचन शेअर करत असताना सांगत असताना प्रभू त्यांना तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो, लागणारी कृपा दे. त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श कर आणि जे वचन जो आशीर्वाद प्रभू त्यांना तू दिलेला आहे तो मंडळीमध्ये शेअर करत असताना त्यांच्या मननाच्याद्वारे आज आम्हा सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांना आम्हा सर्वांना लागणारी मोठी कृपा दे, आशीर्वाद दे आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे दे बापा तुझं गौरव दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सायंकाळच्या मननासाठी मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी मी त्यांना देतो. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत आणि स्तोत्रसंहिता 139 आणि 33 पासून तर 40 पर्यंत ही वचने वाचूया. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे मी शेवटपर्यंत धरून राहीन. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन. खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञाच्या मार्गाने मला चालव, त्यातच मला आनंद आहे. माझ्या मनाचा कल अन्याय लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे. निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव. तुझ्या मार्गात मला नवजीवन दे. तू आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहे. पहा, मला तुझ्या विधीचा ध्यास लागून राहिला आहे. तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये धन्यवाद, स्तुती, महिमा आणि गौरव तुला देतो. स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, हे तुझी वचने आहे, ही जीवनाची वचने आहे जी आमच्यासाठी दिलेली आहे. यामध्ये तुझी इच्छा आणि तुझे विचार तू प्रगट केलेला आहे. ही वचने आम्हाला नवजीवन देणारी आहे, आमचे मार्गदर्शक आहे. आणि म्हणून प्रभू, आज या मौल्यवान वचनाकडे आमचे मने लावत असताना या वचनाचे योग्य येणारं सामर्थ्य, सर्व प्रकारची जगाची मलिनता चुकवण्यासाठी आम्हाला लाभणारं सामर्थ्य आहे. म्हणून आजच्या वचनासाठी तुझ्या दासाला कृपा पुरीव. माझे नाही तर तुझे विचार पवित्र आत्म्याची योग्य वाहू दे. आणि जे कोणी ऑनलाईनमध्ये प्रभू हे वचन ऐकत आहे त्या सर्वांसाठी ही वचने आम्हासाठी तू आशीर्वादित कर. ही विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये
मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आतापर्यंत आम्ही 1 ते 32 ही वचने पाहिली आहे. त्यात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही स्तोत्रसहितामधून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरिक नवजीवन हे जीवन जगत असताना अंतःकरणाला स्थिर ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं अंतःकरण फार खोल आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. अंतःकरण याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष करून तू आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि म्हणून या 8 वचनामध्ये या ठिकाणी ही 9 विनंत्या करण्यात आलेल्या आहे. स्तोत्र 119 आणि 33 ते 40 ही वचने जेव्हा आम्ही पाहतो, मननासाठी आम्ही घेतली असताना आम्हाला या 8 वचनामध्ये 9 प्रमुख विनंत्या आणि त्या विनंतीप्रमाणे देवाने त्याला सहाय्य करावं म्हणून तो प्रार्थना करत आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की आतापर्यंत या ठिकाणी जी अडखळणे आहे ती विरोधी वातावरणाची नाही, जीवनातील अडचणीची नाही, समस्येची नाही. आडकाठी आहे ते बहकणारे अंतःकरण याविषयी या ठिकाणी या वचनामध्ये विचार केंद्रित केलेला आहे. मनुष्याचं अंतःकरण हे बहकणारं आहे. मनुष्याचं अंतःकरण वेगवेगळ्या परिस्थितीमधून जात असताना मनुष्याचं अंतःकरण हे बदलत असतं. मनुष्याचं अंतःकरण स्थिर राहू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये अंतःकरणाला स्थिर ठेवणं, अंतःकरणामध्ये देवाच्या वचनाचा प्रभाव, देवाच्या वचनाच्या द्वारे नियंत्रित राहिलेलं अंतःकरण, आणि अशा प्रकारे या ठिकाणी तो आम्हाला सांगतो. वचन 34मध्ये तो सांगतो, मला तुझी आज्ञा पाळायची आहे. खरोखर परमेश्वराची आज्ञा पाळणं आणि परमेश्वराचं आज्ञापालन करून जीवन जगणं याचा अर्थ आम्ही त्या जिवंत देवावर आमचा खरा विश्वास प्रकट करतो आणि त्या विश्वासाचे योग्य न दिसणाऱ्या परमेश्वरावर आम्ही आमचं प्रेम त्या परमेश्वरावर प्रकट करतो. आणि म्हणून या ठिकाणी त्याची मनाची इच्छा, तीव्र इच्छा आहे. तो म्हणतो की मला तुझ्या वचनाची आज्ञापालन करायचं आहे. आणि या आज्ञापालनाच्या केंद्रस्थानी आपलं जीवन ज्याने ठेवण्याचा निश्चय केलेला आहे. आज्ञापालनाचे योग्य त्याला मिळणारं परमेश्वरापासून जे मार्गदर्शन आहे, सामर्थ्य आहे, या सर्व गोष्टी आहे. आणि तो म्हणतो, पुढची गोष्ट तो म्हणतो, मन स्वार्थी लाभाकडे ओढले जाते. स्वार्थ हा भयानक प्रकारचं हे पाप आहे, प्रभाव आहे. मनुष्याला आंधळं करतं, मनुष्याला स्वार्थी करतं, मनुष्याला स्वकेंद्रित करतं. आणि आज जगामध्ये ही प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. ख्रिस्तीतर जगामध्ये देखील आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये देखील आमच्या विश्वासाला फार मोठी अडकाठी आहे की स्वार्थ आणि या सर्व गोष्टी आहे. आणि म्हणून त्याला ही एक गंभीर पहिली प्रार्थना त्यांनी केलेली आहे की परमेश्वरा, माझं अंतःकरण तुझ्या वचनाने भरलेलं असावं. माझं अंतःकरणामध्ये तुझं वचन भरपूर राहायला पाहिजे, जेणेकरून मी विजय मिळवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की मला तुझ्या वचनाचं आज्ञापालन करायचं आहे. ही त्याची प्रार्थना आहे अंतःकरणापासून. किती सुंदर प्रार्थना आहे, किती सुंदर विचार या ठिकाणी त्याने ठेवलेले आहे. जर माझं बहकणारं अंतःकरण, अन्य लाभाकडे जाणारं अंतःकरण, याला जर स्थिर ठेवायचं आहे, याला देवाच्या वचनाच्या आधारे त्याला बांधून ठेवायचं आहे, तर तो म्हणतो की मला देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये ठेवायचं आहे. आणि शास्त्र आम्हाला अनेक ठिकाणी हे सांगतं, पवित्र शास्त्र, संदेष्ट शास्त्रामध्ये आम्हाला हे शिकायला मिळतं की ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं धर्मशास्त्र मुद्रित झालेलं आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला आधार म्हणून आपलं जीवन समर्पित करून तो जीवन जगत आहे, त्या व्यक्तीची पावले कधीच घसरत नाही. हे या ठिकाणी आम्हाला समजतं की देवाचं वचन जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून तर कळकळीची प्रार्थना करतो, हे वचन मला पाळायचे आहे परमेश्वरा. हे पाळण्यासाठी मला शक्ती मिळावी, मला कृपा मिळावी, कारण तुझी आज्ञामध्येच सर्व जीवन आहे. आणि म्हणून आम्ही इस्रायलांचा इतिहास पाहतो तेव्हा त्यांना 2 गोष्टीवरच परमेश्वर बोलला, जर आणि तर.
जर ही वचने तू ऐकशील तर ह्या सर्व गोष्टी होईल, आणि जर ही वचने तू ऐकणार नाही तर तुझ्या मागे जे काही वचना न पाळण्यामुळे येणारे अनर्थ, आशीर्वाद, शाप आहे तुझ्या मागे येतील. या सर्व गोष्टी आम्ही पाहतो या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये. मन स्वार्थी लाभाकडे ओढले जाते, ही एक फार भयानक गोष्ट आहे. पुढची त्याची विनंती देवासमोर ही आहे की डोळ्यांचा मोहक वासनेला मी बळी पडू नये. आज नवीन करारामध्ये देखील शिकवण आहे. जग काय आहे? देहाची वासना, डोळ्याची वासना आज इतकी प्रभावशाली आहे की इतकी आकर्षक आहे. म्हणून शास्त्र म्हणतं, तू आपल्या डोळ्याने विपरीत गोष्टी पाहशील तर तुझ्या अंतकरणातून विपरीत गोष्टी पाहेरील, आणि तुझं जीवन पाण्यावर पडलेल्या लाकडासमान अस्थिर होईल. फार भयानक गोष्ट आहे. या ठिकाणी तो म्हणतो, मनुष्य आपल्या डोळ्याच्या वासनेचं काय म्हणतात की इच्छा पूर्ण करतो. जगामध्ये ही गोष्ट आहे, आणि सैतान या माध्यमातून मनुष्याला कैद करून ठेवलेलं आहे, मनुष्याला पाशात पकडलेलं आहे, आणि ही एक प्रभावशाली सैतानाची योजना आहे. आणि स्तोत्रकर्त्याला समजलं की डोळ्याच्या वासनेच्या दिशेने मी जर गेलो तर माझा नाश अटळ आहे. मी नाशाच्या दिशेने जाऊ शकतो, माझ्या जीवनाची अधोगती होऊ शकते, माझं पतन होऊ शकतं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने देखील सुंदर शिक्षण दिलं आहे. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझं शरीर, जीवात्मा निर्दोष आहे, पण तुझ्या डोळ्यामध्ये जर दोष आहे, किती प्रभावशाली अंग आहे, किती प्रभावशाली अवयव आहे की मनुष्याचे नेत्र हे किती आकर्षक गोष्टी पाहून त्या दिशेने, वासनेच्या दिशेने ओढला जातो. ही एक वास्तविकता आहे. ही जीवनाला वळण देणारी, जीवनाला बहकवणारी गोष्ट आहे. म्हणून त्यासाठी स्तोत्रकर्त्याने परमेश्वरासमोर कळकळीची प्रार्थना केलेली आहे. पहिली विनंती त्याची देवाचं वचनाचं आज्ञापालन करणं, त्याचं मन अन्य लाभाकडे नको म्हणून त्यांनी प्रार्थना केलेली आहे. तिसरी प्रार्थना, डोळ्याच्या मोहक वासनेपासून बचाव व्हावा, आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की निरर्थक गोष्टी पाहण्यापासून दृष्टी वळीव. आज तासनतास रात्रंदिवस मनुष्य झोप येईपर्यंत या सर्व गोष्टी, निरर्थक गोष्टीकडे आपली दृष्टी लावलेली आहे. जिवंत परमेश्वरापासून त्याची दृष्टी, त्याचं मन हे निघून गेलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराची समक्षता, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराची समक्षता त्याच्या जीवनामध्ये त्याला स्पर्श करू शकत नाही. परंतु ज्या व्यक्तीचं जीवन, ज्याने आपलं जीवन परमेश्वराच्या वचनाचा आधार घेऊन या स्तोत्रकर्त्याने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे आपलं जीवनाचं पाऊल टाकून तो चालत आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची योगे, देवाची उपस्थिती, तो हाक मारतो तेव्हा वारा कुठून येतो आणि कुठे जातो कळत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराची उपस्थिती त्याला घेरून असते. ही एक वास्तविक सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो की निरर्थक गोष्टी, जगामध्ये अनेक निरर्थक गोष्टी आहे ज्यामध्ये काही फायदा नाही, पण ते आकर्षक आहे, जे देहाच्या मनाला, ते एक वासनेला एक प्रभावशाली बनवतात. म्हणून या गोष्टीकडे मनुष्याचा कल आज आहे, आणि म्हणून आमचा विश्वास भ्रष्ट होतो. म्हणून आमचं देवापासून आमचं नातेसंबंध दुरावलं जातं, आणि आमच्या जीवनामध्ये उगम पावणारी प्रार्थना देखील अगदी सामर्थ्यहीन असते. आणि म्हणून आपल्या अंतकरणाच्या निष्ठेला अंतकरण श देते. आणि म्हणून आपलं अंतकरण हे स्थिर ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं अंतकरण स्थिर ठेवणं, यावर उपाय काय करायचे? मग स्तोत्रकर्ता म्हणतो यावर उपाय काय करायचा आहे? तो पहिली गोष्ट आम्हाला सांगतो, प्रार्थना हाच उपाय आहे. प्रार्थना हाच उपाय आहे. या सर्व गोष्टी ह्या अंतरंगामध्ये, या आमच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या गोष्टी स्तोत्रकर्ता 33 मध्ये तो सांगतो. मग यावर उपाय काय आहे? प्रार्थना हाच एक उपाय आहे. प्रार्थना हाच उपाय आहे. प्रार्थना, मी तुम्हाला प्रार्थना विषयावर पूर्वी मी काही 2-4 संदेश दिलेले आहे. प्रार्थना ही एक तहान आहे. प्रार्थना ही एक तहान आहे, जी विंदलेली हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी जशी लुलपते, तसं प्रार्थना आम्हाला परमेश्वराच्या समक्षतेकडे ओढून नेते. आणि ही प्रार्थना ही सर्वसाधारण प्रार्थना नसावी. आमची प्रार्थना ही देवाच्या इच्छेमध्ये केंद्रित असावी. आमची प्रार्थना प्रकाशनानुसार असावी. आमच्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असावं. आणि अशा प्रकारची जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये रिझल्ट आहे, परिणाम आहे.
गुडघे टेकून परमेश्वरासमोर ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस मने आणि अंतकरण पारखणारा परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत असतो. म्हणून स्तोत्रकर्ता काय म्हणतो, प्रार्थना हाच एक उपाय आहे. दुसरी गोष्ट जीवनक्रम आहे. त्या जीवनक्रमामध्ये आज्ञापालनाच्या मार्गाने चालणं जो आमचा वर्तनक्रम आहे. स्तोत्र 119 आणि पहिलेच वचनामध्ये शास्त्र आम्हाला शिकवतं, धन्य तो जन जो आपलं वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतो, तो धन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो या सर्व समस्यावर उपाय एकच आहे, प्रार्थना आहे. दुसरं आमच्या जीवन वर्तन क्रमामध्ये आज्ञापालनाच्या मार्गाने आम्ही चालणं फार अद्भुत गोष्ट आहे. आज्ञापालन याचा अर्थ आहे मला आज्ञा झाली की तू त्या ठिकाणी जा, आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मी प्रयत्न करणार, पायी जाणार, गाडीने जाणार, कसं जाणार, विमानाने जाणार, ही साधने उपलब्ध आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला देवाच्या मार्गाने चालण्यासाठी, त्याच्या आज्ञापालनाच्या दिशेने जाण्यासाठी त्याची कृपा पुरवलेली आहे. पवित्र जनांची संगती आहे आणि प्रार्थना आहे, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला मदत करतात की आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञापालन या दिशेने आम्ही चालावं. आणि म्हणून या सर्व गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकवतात. आता पुढची गोष्ट आम्हाला त्यामध्ये टिकून ठेवणे, देवच करील म्हणून देवाकडे प्रार्थना, ती टिकवून ठेवणं, स्थिर पकडून ठेवणं. जे काही आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे ते आम्ही मजबूत, त्याच्यावर आमची आध्यात्मिक पकड असायला हवी आहे. ते टिकवून ठेवणं ही एक उपाय त्यामध्ये आहे. धरून राहण्यासाठी आमचे अंतकरण द्विधा आणि अशुद्ध अंतकरण हे कधीच देवाला प्रसन्न करू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतकरणाचे शुद्ध आहे ते धन्य, ते देवाला पाहणार आहे. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये धरून राहण्यासाठी आमचं अंतकरण हे शुद्ध ठेवण्यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. आमच्या अंतकरणाला सतत वचनरूपी जलस्नानाच्या योगे आम्ही त्या अंतकरणाला पवित्र वर्तनक्रमासाठी, पवित्र विचार सरणीसाठी आणि परमेश्वराच्या इच्छेमध्ये त्याला चालवण्यासाठी या सर्व गोष्टी आम्ही करायला पाहिजे आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी जेव्हा आमच्या जीवनामध्ये घडू लागतील तेव्हा आम्ही खऱ्या आशीर्वादाकडे आमचं जीवनाची वाटचाल असेल. खरा आशीर्वाद जो देवापासून मिळणारा आशीर्वाद व्यक्तीला मिळतो, तो खरा आशीर्वाद त्याला मिळेल असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. आणि उपाय यामध्ये आम्ही पाहत असताना पाचवी गोष्ट आम्हाला सांगते की निरर्थक गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी 36 ते 37 वचने आम्हाला सांगतात. निरर्थक गोष्टीपासून आम्ही स्वतःला अलग करून घ्यायला पाहिजे आहे. निरर्थक गोष्टीपासून स्वतःला आम्ही वेगळं करून ठेवायला पाहिजे आहे. ज्या गोष्टी आम्हाला या आमच्या अंतकरणाला भ्रष्ट करतात, आमच्या अंतकरणाला विचलित करतात, आमच्या अंतकरणाला विशेष रीतीने ते अस्थिर करतात, आणि अशा प्रकारे तो म्हणतो की या सर्व निरर्थक गोष्टीपासून आम्ही स्वतःला अलग केलं पाहिजे. पुढे तो काय म्हणतो, निंदा आणि निराशा यापासून मला रक्षण मिळण्यासाठी त्याने प्रार्थना केलेली आहे. तो मला निंदेचं भय, तो म्हणतो. आम्ही जगामध्ये आम्ही 5-50 लोकांमध्ये बसलो तर 90% लोक एकमेकांबद्दल निंदा करताना आम्हाला दिसतील. आणि म्हणून निंदा ही एक भयानक गोष्ट आहे. निंदा आणि निराशा, निराशा अशा प्रकारची ही एक आध्यात्मिक जीवनाला डुबवणारी गोष्ट आहे. निराशा भयंकर, हे एक शस्त्राचं फार प्रभावशाली शस्त्र आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मनुष्य निराशाने सैतान त्याला घेरतो त्यावेळेस तो एका दलदलीमध्ये सापडलेल्या एका मनुष्यासारखी स्थिती, पशुसारखी स्थिती होते. जेवढी तो हालचाल करतो तेवढा तो खाली जातो. वरून देवाचं सहाय्य आणि देवाची कृपा मिळत नाही तोपर्यंत त्या निराशेमधून त्याला बाहेर पडता येत नाही. निराशेचा उत्तम एकच मार्ग आहे, आमची दृष्टी परमेश्वराकडे आम्ही लावली पाहिजे. आमच्या जिवंत देवाकडे आम्ही त्याच्यापासून येणारं सहाय्य मिळवण्यासाठी या निराशेच्या दलदलीमधून, निराशेच्या पाशापासून, ज्याप्रमाणे पक्षी पकडण्यासाठी पास मांडतात, पास आकर्षक असतात, त्यामध्ये सापडतात आणि त्यांना इच्छा असून सुटता येत नाही, असं भयानक शस्त्र सैतानाचं आहे. मनुष्याला निराश करतो. आणि म्हणून या ठिकाणी हे त्याच्या प्रार्थना आहे. जीवनाचा उगम नवा करण्यासाठी 40व्या वचनामध्ये काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी 40वं वचन पहा, मला तुझ्या विधीचा ध्यास लागून राहिला आहे, तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
न्याय, विधी, निर्णय, वचन, आज्ञा या देवाच्या वचनाला अनुलक्षूनच स्तोत्र 119 मध्ये त्यांनी मांडलेलं आहे की या वचनाचा प्रभाव इतका अलौकिक आहे आणि त्या वचनाने तो इतका प्रभावित झालेला आहे की हे देवाच्या मुखातून आलेला जो शब्द आहे या शब्दामध्ये अपार सामर्थ्य आहे. म्हणून त्याने सांगितलं की मला तुझी विधी, तुझं वचन यामध्येच माझं मन लागू दे, मला एकाग्रचित्त होऊ दे, मला मनन करू दे, त्याचा शोध करू दे आणि त्यापासून येणारं पवित्र सामर्थ्याने ज्यावेळेस मी भरून जाईल तेव्हा माझ्यासमोर जगाची सर्व प्रकारची मलिनता चुकवण्याचं सामर्थ्य वचनाच्या योगे मला मिळतं. 2 पेत्र 1 अध्याय आणि 3 पासून पुढे काय म्हटलंय, तुम्हाला मोलवान अतिमोलवान वचने देण्यात आलेली आहे यासाठी की वासनेपासून उत्पन्न होणारी जगाची सर्व मलिनता चुकवण्यासाठी ईश्वरी सामर्थ्याने तुम्ही समर्थ होण्यासाठी देवाने मोलवान ठेव देवाच्या वचनाचे योगे दिलेली आहे. हे महत्त्व स्तोत्रकर्ता जाणून देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी, पाळण्यासाठी, एकाग्रचित्त होण्यासाठी, मनन करण्यासाठी त्याने देवाला आग्रहाची प्रार्थना केलेली आहे. कारण यामध्ये जीवनाचा उगम आहे, यामध्ये जीवन आहे. मला तुझ्या वचनाची आशा नसती तर माझा जीव धुळीस मिळाला असता, पण मला धुळीतून तू उचललेलं आहे. हे परमेश्वरा, तू मला नवजीवन दे. नवजीवन देणाऱ्या परमेश्वराचं वचन आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो. आणि म्हणून स्तोत्र संहिता 33 ते 35 यामध्ये 3 पोटभाग केलेले आहे. त्यामध्ये असं म्हटलं, संपूर्ण समर्पण, संपूर्ण समर्पण देवाच्या वचनाला ग्रहण करण्यासाठी, देवाचं वचन पाळण्यासाठी, देवाच्या वचनाच्या मार्गाने चालण्यासाठी संपूर्ण समर्पण या ठिकाणी तो म्हणतो. सोपवून देणं, समर्पण याचा अर्थ सोपून देणे. हे परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या मार्गाने जाण्यासाठी मी तुझ्या वचनाला आधार केलेला आहे, मी तुझ्या वचनाचा स्वीकार केलेला आहे, मी सोपून देत आहे. पहा, देवाच्या वचनाच्या हवाली सोपवलेलं जीवन किती प्रभावशाली असतं. अपयश त्यांनी कधी पाहिलं नाही त्या व्यक्तीने. यहोशूआला देवाने सांगितलं, माझ्या वचनाचं मनन कर, उठता बसता निसता, ज्या ठिकाणी तुझं पाऊल पडेल ते मी तुला दिलेलं आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो 31 लढाया त्यांनी जिंकलेल्या. देवाने फजित होऊ दिलं नाही. देवाचं नियमशास्त्र त्याच्या मुखी, त्याच्या जीवनामध्ये, विचारामध्ये, वर्तनक्रमामध्ये, कृतीमध्ये या सर्व गोष्टी आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी काय म्हणतो, ते पाळण्यासाठी मी समर्पण केलेलं आहे. एक निश्चय आहे, त्याची प्रार्थना आहे. हे देवा, माझी समर्पणाची प्रार्थना आहे की तुझ्या वचनाच्याच मार्गाने मला चालायचं आहे, कारण तुझ्या वचनाच्याच मार्गाने मला नवजीवन आहे. तुझ्या वचनाच्याच योगे माझं अंतकरण मला स्थिर ठेवता येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की अंतकरणाला स्थिर ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ देवाचं वचन आहे. जगाचे अनेक तत्त्वज्ञान आहे, आम्हाला उभवणारं आहे, आम्हाला आकर्षित करणारं आहे, पण जगाच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आमच्या अंतकरणाला विजयशाली जीवन जगण्याची कृपा देऊ शकत नाही. फक्त देवाचं वचन पूर्ण अंतकरणाने. तो म्हणतो नाही, मी थोडं नाही, माझं संपूर्ण अंतकरण. ज्या व्यक्तीने पवित्र शास्त्रामध्ये समर्पण केलेलं आहे संपूर्ण अंतकरणाने, ती व्यक्ती देवाच्या हृदयासंती चालणारी व्यक्ती आहे, देवाला संतुष्ट करणारी व्यक्ती आहे, देवाचं गौरव करणारी व्यक्ती आहे. आणि म्हणून तो म्हणतो संपूर्ण पूर्ण अंतकरणाने, पूर्ण अंतकरणाने. भाग पडतो म्हणून नाही. पुढे काय म्हणतो, जीवे भावे देवाचं वचन पाळण्यासाठी अगदी आवडीने, देवाला जो आवडीने काही करतो, भाग पडते म्हणून नाही, जो आवडीने करतो त्याविषयी त्याला आनंद आहे परमेश्वराला. आणि म्हणून तो म्हणतो जीवे भावे तुझे वचन पाळण्यासाठी. आणि हे दुभंगलेले अंतकरण, द्विधा झालेले अंतकरणाला विश्वासाने त्याची काळजी घेता येते. आणि म्हणून त्याने हा प्रार्थना केलेली आहे. स्तोत्र 119 मधून या दिवसामध्ये मी तुम्हाला देवाच्या वचनामधून परमेश्वराची आलेला एक इच्छा निरोप तुमच्यासमोर माझ्यासाठी, आपल्यासाठी ठेवत आहे की परमेश्वराचं वचन किती अद्भुत आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, अतिशय सोप्या भाषेत आम्हाला देवाच्या पवित्र वचनातून हे कळलं की आमच्या आंतरिक जीवनाचा बदल हा झाला पाहिजे. आणि हा आंतरिक जीवनाचा बदल होत असताना परमेश्वर किती अद्भुत प्रकारे आम्हाशी बोलत असतो आणि आम्हाला त्याचे संकल्प कळवत असतो.
आणि एवढंच नव्हे तर मनाचा आपला जो कल आहे, या मनाच्या कलामध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणातील विचारांकडे आम्ही देवाच्या दैवी दृष्टिकोनाने बघून आपलं जीवन हे बनवून घेणं किंवा घडवून घेणं गरजेचं आहे. या पवित्र वचनासाठी मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो आणि सन्मान्य रेव्हरंड एल पी वळवी पाळक साहेबांचंही मनपूर्वक मी आभार मानतो. आजच्या सायंकाळच्या मननासाठी, त्यांनी या केलेल्या सेवेसाठी प्रभुदेव बाप गौरवीला जाओ आणि त्यांच्याचे मी पुन्हा एक वार सर्वांच्या वतीने आभार मानतो. या वेळेला आपल्या नित्य प्रार्थना विनंती आहे SAMच्या सेवा कार्यासाठी. आपण प्रार्थना करत आहोत. प्रभूसमोर आपण आपल्या सगळ्या प्रार्थना विनंत्या ठेवत आहोत. आपल्या सर्व पदाधिकारी वर्गांना प्रभुदेव बाप आपली कृपा पुरवो. सोबतच प्रियांनो, पावसासाठी विश्वासाने आपण प्रार्थना करीत आहोत. आम्हाला पाऊस हवा आहे आणि देवबाप आपल्या स्वर्गीय भांडारातून तो नक्कीच देईल. आपण सातत्याने पावसासाठी प्रार्थना करूया. सोबतच आपण प्रार्थना करूया, रयता अक्का आहे, जुलियाना अक्का आहेत. प्रभुदेव बाप या प्रिय बहिणींना आपला आरोग्य देव. अग्रिपा वळवी आहेत, त्यांना प्रभुदेव बाप आपला आरोग्य देव. शिंपी सर आहेत, पायाचं त्यांना फ्रॅक्चर आहे, त्यामध्ये देवबाप शिंपी सरांना देखील आरोग्य देव. हे महत्त्वपूर्ण प्रार्थना विषय आहे. या सगळ्यांसाठी आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आहेत. मी लोंढे पाळक साहेबांना विनंती करतो, पाळक साहेब आपण पुढे या, प्रार्थना करा आणि पाळक साहेबांच्या प्रार्थनेनंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्माननीय रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील, एक गीत गाऊ आणि आजचं मनन आपण थांबवू. प्रार्थना करू. आमच्या प्रिय देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तू स्तुती करतो, कारण की तू चांगला आहेस. तुझी दया आणि कृपा नेहमी तू आम्हाला पुरवतोस, त्याबद्दल तू स्तुती करतो, तुझे आभार मानतो. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण की या सायंकाळच्या वेळेस देव बापा तुझ्या दासाच्या करवी तू आज पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तुझं वचन किती महत्त्वाचं आहे आणि आमच्या जीवनात ते कसं आम्ही त्याचं लागूकरण करावं, कसं आध्यात्मिक जीवनामध्ये. देवबापा, आम्ही सर्व या जगाच्या या राटीप्रमाणे जीवन जगत असताना सर्व ज्या जगातल्या गोष्टी त्या तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तर चुकू शकतो. निरर्थक गोष्टीच्या मागे आम्ही लागू शकत नाही. जर आम्ही तुझं वचन आमच्या जीवनामध्ये ते तेवढं ठेवतो तर देवबापा सर्व जगाची भ्रष्टता चुकून आम्ही तुझे स्वभावाचे वाटेकरी होतो, असं तुझं वचन आहे. म्हणून देवबापा, आज तुझ्या वचनाच्याद्वारे जो आशीर्वाद आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या दासाच्या जीवनाबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना तू सहाय्य केलंस, पवित्र आत्म्याच्याद्वारे तू त्यांना लागणारी कृपा पुरवली, त्याबद्दल तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो देवबापा. तसंच देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही पावसासाठी प्रार्थना केल्या तुझ्या दासांनी आणि तुझ्या प्रिय लेकरांनी. देवबापा, तू आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐकल्यास आणि आकाश कपाटे उघडून देवबापा तू आम्हाला पाऊस दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तरीसुद्धा देवबापा, अजून आम्हाला पावसाची अत्यंत गरज आहे आणि म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे की तू एल्याची प्रार्थना ऐकणारा आमचा देव आहेस. आणि म्हणून देवबापा, एल्या जरी आमच्यासारखा स्वभावाचा होता तरी देवबापा तू त्यांची प्रार्थना ऐकलीस आणि त्याच विश्वासाने देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो. तुझ्या सर्व नम्र आणि लीन होतो यासाठी की देवबापा तुझं वचन आहे, जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधीही घालवणार नाही. देवबापा, आम्ही तुझ्याकडे येतो, प्रार्थना करतो देवबापा की पावसाची गरज आहे. अजून सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे, तुझे कृपेचं मूठ उघड आणि सर्वत्र नाले ओढे वाहू दे. पशुपक्ष्यांना, प्राणीमात्रांना सर्व चांगल्या प्रकारचं भरपूर पाणी मिळू दे आणि शेतकऱ्यांना देखील वेळेवरती सगळं पीक पेरता येईल आणि चांगलं पीक त्यांना मिळेल, असं अनुग्रह आणि कृपा होऊ दे देवबापा. पुन्हा एकदा देवबापा, ज्या काही विनंत्या तुझ्या दासा करवी ज्या मांडण्यात आलेल्या आहेत देवबापा, त्या सर्व तुला ठाऊक आहे. तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी तुझ्याकडं मागावं. तू आमचा बाप या नात्याने देवबापा तुझ्या लेकरांनी तुझ्याकडं मागावं ही तुझी अपेक्षा आहे. आणि म्हणून देवबापा, आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. जे प्रियजन प्रभू आज आजारी आहेत, अंथरुणावर खेळलेले आहेत देवबापा, आमची प्रार्थना आहे की देवबापा तू त्यांना स्पर्श कर. जुल्या अक्का आहे, रेवत्या अक्का आहे, तसं देवबापा जे प्रियजन ज्यांचे नावं जरी आम्हाला ठाऊक नाही तरी देवबापा तू प्रत्येकाला ओळखतोस आणि प्रत्येकाची गरज तुला ठाऊक आहे. देवबापा, माझी प्रार्थना आहे की जे आजार आहेत देवबापा तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि तू जो आमचा इस्रायलाचा
व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहेस देवबापा. आमची प्रार्थना आहे की तू त्यांचा देखील अंथरूण बदलो. तू त्यांना आरोग्य दे. जे त्यांची सेवा करणारे त्यांचे प्रिय लोक आहेत देवबापा, त्यांच्या नातेवाईक आहेत, त्यांचे आप्तगण आहेत, त्यांची सेवा देखील तू आशीर्वादित कर. आणि लवकर त्यांना प्रत्येकाला तू आरोग्य दे. आणि प्रत्येकाला तू ओळखतोस. आणि म्हणून देवबापा आम्ही प्रार्थना करतो सर्वांना तू त्यांना त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे आणि त्यांच्या विश्वासाच्या प्रमाणे आणि आमच्या ज्या सर्वांच्या मंडळी आणि तुझे प्रिय दास सर्व ज्या प्रार्थना करतात प्रभू, त्या तू ऐकत आहेस असा आमचा विश्वास आहे. आणि तू प्रत्येकाला आरोग्य पुरवत आहेस. त्याहीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या हातात येतो. येतपर्यंत आमचं सहाय्य केलं, आमच्या मंडळीला चालवलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढील वेळ आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. लागणारी कृपा आणि दया आम्ही सर्वांना पुरवू. ही लहानशी प्रार्थना प्रभू ईश्वराच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काम. रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळसाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाशी प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या चर्चमध्ये जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये पुन्हा आपण मननचिंतनासाठी जमणार आहोत. परंतु उद्या मननचिंतनामध्ये आपण अध्ययन घेणार आहोत बिल्ड एकटा नेटवर्किंगच्या माध्यमाने जे आहे ते. आणि रेव्हरेंड जी. जयकर पाळसाहेब ते अध्ययन घेतील. सर्वांना सलाम.